नमस्कार. स्वादशास्त्र रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण लहान मुलांसाठी खाऊ पाहणार आहोत क्रिस्पी शंकरपाळे. बघू शकता आपण किती सुंदर त्याला लेयर सुटलेत बघा. अशा प्रकारे आपण मुलांसाठी एक्स्ट्राचा खाऊ बनवण्यासाठी त्याचा उपयोग करू शकता. त्यासाठी आपण घेतलाय अर्धा किलो मैदा घेतलाय, 1 वाटी साखर, 1 वाटी तूप किंवा तेल, 1 वाटी पाणी. याचा आपण उकळून मिश्रण एकत्र करणार आहोत. एक छोटा पाव चमचा आपण सोडा घेतला आहे. पीठ आपण जो मैदा आहे तो आपण चाळून घेणार आहोत, म्हणजे त्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो वरती येईल बघा. त्यानंतर आपण थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. कुठल्या पण गोड वस्तूमध्ये मीठ टाकलं की चव खूप छान लागते. सोडा टाकायचा आहे बघा. आणि जे आपण पाणी केलं होतं, साखर, पाणी आणि तूप, ते उकळून आपण थंड करून घेतलं आहे. आणि आपण अशा प्रकारे बघा मळून घेऊ शकता. खूप छान होतात मैत्रिणींनो. अशा प्रकारे करून बघा. क्रिस्पी आणि क्रंची खूप छान लेयर येतात. असं जर तुम्ही पाणी उकळून थंड करून घेतलं तर प्रमाण बरोबर आहे अगदी. अर्ध्या किलो मैद्याला 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी आणि 1 वाटी तूप किंवा तेल. बघा आपण असं घट्टसर मळून घेतलं आहे. आणि आपण लाटून घेणार आहोत. मैदा आहे त्यामुळं तो जास्त लवकर लांबत नाही, पण लाटून आपण तो व्यवस्थित घ्यायचा आहे बघा. मुलं आवडीने खातात. शाळेतनं आल्यानंतर त्यांना काहीतरी वेगळं हवं असतं. चपाती भाजी सारखी खायचा कंटाळा येतो. लहानांना पण कंटाळा येतो आणि मोठ्यांना पण कंटाळा येतो. मग चहाबरोबर शंकरपाळे तुम्ही खाऊ शकता. खूप छान चव लागते. अशा प्रकारे बघा आपण आपल्या आवडीप्रमाणे त्याचा आकार कापून घेऊ शकता. मी चौकोनी कापणार आहे छोट्या. मुलं आवडीने खातील बघा. करून बघा, खूप क्रिस्पी होतात. या प्रमाणात करा. प्रमाण अगदी बरोबर आहे. 1 किलो जर मैदा घेतला तर 2 वाट्यांचं प्रमाण घ्यायचं आहे. 2 वाट्या साखर, 2 वाट्या तेल किंवा तूप आणि 2 वाट्या पाणी. उकळून ते थंड करायचं आहे. आणि आपण जो मैदा घेणार आहात त्या मैद्यामध्ये ते आपण मळून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी व्यवस्थित खूप छान शंकरपाळे होतात. लेअर पण त्याला खूप सुंदर येतात. अशा प्रकारे आपण सगळ्या लाटून घेणार आहोत. तुम्हाला जसा आकार हवा आहे त्या आकाराप्रमाणे तुम्ही त्याला कापून घेऊ शकता. मी चौकोनी कापल्या आहेत बघा. अशा प्रकारे कापून घ्यायच्या आहेत. तुम्ही असा गोळा जरी टाकला, सगळे सुट्टे केले आणि त्याचा गोळा तयार केला आणि तेलामध्ये जरी सोडला तरी ते सुट्टे होतात, चिकटून बसत नाहीत. आणि तुपामुळे त्याला खूप छान चव लागते बघा. मी असा गोळा सोडला आहे. एकत्र सगळे लाटून घेतले होते त्यामुळे ते सोडताना एकमेकांना चिकटतात. पण जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो आणि हलवतो तेव्हा ते पूर्ण सगळे बघा, असा गोळा टाकला तरी पण ते आपण हलवून घेतलं की सगळ्या सुट्ट्या होतात. बघा किती क्रिस्पी झाले आहेत. सुंदर कलर पण अगदी सुंदर आला आहे. सोनेरी कलरमध्ये तळून घ्यायच्या. जास्त लाल पण करायच्या नाही आणि जास्त कच्च्या पण ठेवायच्या नाही. आपण मध्यम गॅसवर तळायच्या आहेत. बघा किती सुंदर झाले आहेत. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुमच्या काही कमेंट्स असतील त्या पण करू. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप धन्यवाद. अशा प्रकारे मैत्रिणींनो आपण करू शकता.